रणवीर कपूर आणि यश यांच्या बहुचर्चित रामायण चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता या चित्रपटापूर्वीच आणखी एक मोठी रामायणावर आधारित फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे रामायणावर आधारित दोन मोठ्या चित्रपटांमध्ये आता चांगलीच चर्चा रंगली आहे. वाल्मिकी रामायण हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट रणवीर कपूरचा रामायण आधी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना आधी कोणती रामायणाची कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे. दुसरीकडे नितेश तिवारी दिग्दर्शक रामायण हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार होत असून यात रणवीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट ही जाहीर झाली असून तो 6 नोव्हेंबर 2026 रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता एकाच वर्षात रामायणावर आधारित दोन मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एकीकडे वाल्मिकी रामायण तर दुसरीकडे रणवीर कपूर आणि यश यांचा भव्य रामायण. आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्ही कोणत्या चित्रपटाची सर्वाधिक वाट पाहत आहात? वाल्मिकी रामायण की रणवीर कपूरचं रामायण? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.